नमस्कार मैत्रिणींनो, यशराज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपण बनवला आहे घेवड्याचा भात. हे बघा, हे श्रावणी घेवडे होते आपल्याकडं, हिरव्या शेंगा ते मी सोलून घेतल्या आणि त्याचा आता आपण भात बनवला आहे. हिरव्या मिरच्या टाकल्यात आपण मसाला टाकता. त्याच्यामध्ये आपण पहिले 2 कांदे कापून घेतले उभे बारीक पातळ, 2 मिडियम साईजचे. त्याच्यानंतर आपण एक वाटीभर दाणे घेतले होते घेवड्याचे. त्याचप्रमाणे आपण इंद्राणीचा तांदूळ घेतला होता 2 वाट्या. तर आपण कांद्याला आपण फोडणी देऊन घेतली, छान परतून घेतला गुलाबी रंगावर आपण तो कांदा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण हे घेवडे टाकले, ते पण परतून घेतले. नंतर टाकलं आपण वाटण. त्या वाटणामध्ये आपण वाटलं होतं आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, एक 7-8 हिरव्या मिरच्या, थोडंसं आलं आणि थोडीशी कोथिंबीर आपण वाटलेली. तर कांदा तळून घेतल्यानंतर आपण हे सगळं तळून घेतलं आणि त्याच्यामध्ये आपण टोमॅटो पण टाकलं, एक कापून उभा. तर आता हे सगळं मिश्रण आपलं परतून झाले. छान दिसते ते. छान आपल्याला कच्चं वाटण आपण वाटलेलं आहे, त्याच्यामुळे ते व्यवस्थित परतून घ्यायचं मंद आचेवर. त्याच्यामध्ये आपण टाकले फोडणीसाठी जिरं, हळद आणि कांदा तर टाकलेलाच होता आपण. छान ते परतून घेऊन तर हे भात आपण बनवणार आहे बघा. थोडेसे शेंगदाणे पण मी टाकले त्याच्यात. हिरव्या मिरचीतला आपला घेवडा भात आहे हा. आता हे बऱ्यापैकी आपण परतून झाले. त्याच्यात टाकलं आहे आपण 1 चमचा 2 चमचे तूप. तर हे वाटण आपलं परतून झाले, सगळा मसाला. किती सुंदर कलर आला त्याला. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं पाणी. तर हा इंद्राणीचा तांदूळ आहे, त्याच्यामुळे पाणी आपल्याला कमीच टाकायचं, अगदी नॉर्मली पाणी टाकायचं. हा भात आपण कुकरला बनवते, त्याच्यामुळे पाणी थोडं कमीच टाकायचं. तर छान परतून झाले आपल्याला. आणि आपण गावठी तूप पण टाकलं त्याला. ते गावठी तुपामध्ये भात छान असा सुट्टा होतो, तिखट न होता, म्हणून मी टाकते बघा भातामध्ये ते. तर तसंच आपण आज पण टाकले. तर आपल्या छान शेतामधून ओरला घेवडा मी तोडून आणलेला, त्याच्या बिया सोलून घेतल्या 1 वाटीवर. फोडणीचा घेवडा भात आपण बनवला. छान मिश्रण परतून झालं आपलं. त्याच्यामध्ये टाकूया पाणी. आपण 1 चमचा मीठ पण टाकलं त्याच्यात आणि थोडासा संडे मसाला. संडे मसाल्याने छान टेस्ट येते बघा, म्हणून मी आज संडे मसाला वापरला आहे, आपला लाल तिखट न वापरता. ते छान मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी आपण ओतून घ्यायचं त्याच्यामध्ये. तर हा इंद्रायणीचा भात आहे, त्याच्यामुळे पाणी कमीच लागेल आपल्याला. आता हे झाकण आपलं लावून झाले. ते एक 5 मिनटामध्ये याच्या 3 शिट्ट्या होतील आणि छान आपला घेवड्याचा भात शिजून निघेल बघा, एकदम असा सुट्टा आणि फडफडीत. तर करूया. हे पहा, आता आपला भात खाण्यासाठी तयार झाला आहे. त्याची 3 शिट्ट्या आपण काढून घेतल्या होत्या आणि आता त्याला पण खूप छान लागतं हिरवी मिरचीचा भात. तुम्ही एकदा बनवून बघा नक्की. आवडला तर सांगा, कमेंट करा. हिरव्या मिरचीतला झणझणीत आणि टेस्टी आपला घेवडा भात तयार आहे खाण्यासाठी. किती सुंदर दिसतो. छान हिरवा आणि लाल कलर किती सुंदर वाटते. कोथिंबीर आणि टोमॅटो वाटले. आणि हा घेवडा आहे बघा, श्रावणी घेवडा.
अतिशय सुंदर आपला भात झाले. खायला पण तेवढंच टेस्टी लागतं. तुम्ही बनवलं आहे, तुम्ही बनवा. आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा, काही कमेंट असतील तर त्या पण करा. सुंदर दिसते.